आणि आता पाहणार आहोत दिवसभरातील काही महत्त्वाच्या बातम्या। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अजमेर शरीफ दर्ग्यासाठी चादर चढवली। अल्पसंख्याक आघाडीच्या कार्यकर्त्यांमार्फत ही चादर पाठवण्यात आली। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी बोलावली मुंबईतील विभाग अध्यक्षांची बैठक। उद्या सकाळी 11 वाजता शिवतीर्थ या निवासस्थानी बैठक। राज ठाकरे पालिका निवडणुकीचा आढावा घेणार। बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणामध्ये 4590 पानांचं आरोपपत्र दाखल। मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून आरोपपत्र दाखल। बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणामध्ये मुक्का अंतर्गत कारवाई। निवडणूक आयोगाची आज किंवा उद्या पत्रकार परिषद। दिल्ली विधानसभा निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता। निफाड ते येवला मार्गाच्या फलकावर अजूनही औरंगाबाद नावाचेच फलक। जिल्ह्याचं नाव बदलून देखील सार्वजनिक बांधकाम विभाग अजूनही झोपेतच असल्याचं दिसतंय। चीनमधील विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्यातील आरोग्य यंत्रणा आता अलर्ट मोडवर। सर्दी, खोकला आणि सारी रुग्णांचं सर्वेक्षण अहवाल आरोग्य विभागाला सादर करण्याच्या सूचना। महाकुंभ मेळाव्यावर HMPV विषाणूचं सावट। चीनमधून येणाऱ्या भाविकांसह पर्यटकांवर बंदी घाला। कुंभमेळ्यातील महंतांचं पंतप्रधान मोदींना पत्र। HMPV विषाणूच्या राज्यामध्ये एकही रुग्ण नाही। नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घ्यावी, मेघना बोर्डीकर यांचं आवाहन। मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये HMPV बाधित कोणताही रुग्ण नाही। नागरिकांनी मार्गदर्शक सूचनांचं मात्र पालन करावं, आरोग्य सेवा संचालनालयाचे आवाहन। अन्न आणि औषध प्रशासनाकडून भेसळमुक्त अन्नासाठी मोहीम। 63 ठिकाणी तपासण्या तर 78 अन्न नमुन्यांमधून 61 नमुन्यांमध्ये त्रुटी आढळल्या। पुणे स्टेशनच्या पुनर्विकासाचं काम लवकरच सुरू होणार। पुनर्विकासाच्या कामासाठी इंटिग्रेटेड प्लॅन बनवला जाणार। कामासाठी 168 कोटी रुपये लागणार असल्याची मध्य रेल्वेची माहिती। मुंबईतील कमाल आणि किमान तापमानामध्ये रविवारी किंचित घट। अनेक भागामध्ये किमान तापमानामध्ये घट झाल्यानं गारठा मात्र वाढला। कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे ढगाळ वातावरण। म्हाडाच्या कोकण मंडळाच्या 2268 घरांच्या सोडतीला दोनदा मुदतवाढ, मात्र प्रतिसाद नाहीच। 3 जानेवारीपर्यंत 17,073 अर्ज दाखल। आज अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख। अकोल्याच्या मूर्तिजापूरचे आमदार हरीश पिंपळे यांनी विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना झापलं। विमा कंपनीच्या हलगर्जीपणामुळे 2023 मध्ये 530 शेतकऱ्यांना लाभ मिळाला नाही। जालन्यामध्ये वातावरण बदलाचा मोसंबीला मोठा फटका। धुक्यामुळे झाडांवरील फळांना बुरशीचा प्रादुर्भाव। मोसंबी उत्पादक शेतकरी अडचणीत। नांदेड जिल्ह्यामध्ये हरभऱ्यावर देखील मर रोगाचा प्रादुर्भाव। शेतकरी हवालदिल, उत्पन्नामध्ये घट होण्याची शक्यता। हिंगोली जिल्ह्यामध्ये वातावरण बदलामुळे हळदीवर देखील करपा रोगाचा प्रादुर्भाव। हळद उत्पादक शेतकरी देखील चिंतेत। हळदीच्या उत्पादनामध्ये मोठी घट होण्याची शक्यता। शेतकऱ्यांनी नवीन तूर बाजारात येताच तुरीचे भाव प्रति क्विंटल 3000 रुपयांनी कोसळले। व्यापाऱ्यांनी तुरीचे भाव पाडल्याचा शेतकऱ्यांचा आरोप, तर केंद्र सरकारनं आयात केलेल्या तुरीमुळेच ही भाव कोसळल्याचं व्यापाऱ्यांचं मत। यवतमाळच्या खुल्या बाजारामध्ये कापसाच्या दरामध्ये मोठी घसरण। यवतमाळ आणि वणीमध्ये CCIकडून 6 लाख क्विंटल कापसाची खरेदी। बाजारामध्ये व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची लूट। मालेगावसह नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये पुन्हा एकदा ढगाळ वातावरण। यामुळे कांदा, गहू, हरभरा यासह इतर पिकं धोक्यात, शेतकरी चिंतेत। चंद्रपूरच्या बल्लारपुरातील 18 गावांचा पाणी प्रश्न बिकट। ग्रीड पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करण्याची मागणी। गडचिरोलीच्या दोडकेमध्ये पतीचा पत्नीसह मुलावर कुऱ्हाडीनं हल्ला। या हल्ल्यामध्ये पत्नी गंभीर जखमी। पत्नीवर उपचार सुरू, तर आरोपी सध्या पोलिसांच्या ताब्यात।